संभाजीनगरमध्ये संपूर्ण कुटुंबावर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे आणि 3 तरुणांनी पाडसगाव कुटुंबावर हा हल्ला केल्याची माहिती मिळते। या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेत। रिकाम्या जागेवर ढोल ठेवण्याच्या वादातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। संभाजीनगरच्या संभाजी कॉलनीतली ही धक्कादायक घटना आहे। तर संपूर्ण कुटुंबावरच हल्ला करण्यात आला, चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। पाडसवाण या कुटुंबावर हल्ला केल्याची माहिती मिळते। काही तरुणांनी हा जीवघेणा हल्ला केला आणि याच हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेत। सुमित पवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुमित, या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाडसवाण कुटुंबीय यांचे मंडळातील पदाधिकारी यांच्याशी वाद सुरू होते आणि हीच ती जागा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही ती जागा आहे। या ठिकाणी ढोल ठेवण्यावरून त्यांचा वाद सुरू होता आणि यात मंडळाचे पदाधिकारी आणि पाडसवाण कुटुंबीय यांच्यात जवळपास 3 ते 4 दिवसापासून वाद सुरू होता आणि आज त्या वादाने परिसीमा गाठली आणि या ठिकाणी दादा शस्त्र घेऊन काही तरुण या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी पाडसवाण कुटुंबीयावर हल्ला चढवला। यात पाडसवाण कुटुंबातील रमेश पाडसवाण यांचा मृत्यू झाला असून इतर 2 गंभीर जखमी आहेत। मात्र या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहर हे हादरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सुमित, या हल्ल्यामध्ये 2 जण जखमी झाल्याचं कळतंय, त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे याची काय माहिती? प्रकृती गंभीर आहे। त्यांच्यासोबत संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाही, मात्र 1 जण यात मयत पावलेला आहे। अत्यंत किरकोळ कारणामधून हा संपूर्ण वाद पेटला। सध्या पोलिसांची नेमकी कारवाई कुठपर्यंत पोहोचली आहे? काही वेळापूर्वी घटनास्थळी येऊन गेले, त्या ठिकाणी पंचनामा तातडीने सुरू केलेला आहे आणि आरोपींचा शोधही या ठिकाणी पोलीस घेताना आपल्याला बघायला मिळत आहे। काही पथकही पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।